नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, मुलांचे फोन येत आहे की सर कट ऑफ किती लागू शकतो, कट ऑफ किती लागू शकतो. तर माझ्या माहितीनुसार नेमका कट ऑफ यावर्षी म्हणजे आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे मागच्या 2023मध्ये जिल्हा न्यायालयाची भरती झाली होती, त्यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या होत्या. त्यामुळे काय झालं होतं की जवळपास जो काही कट ऑफ होता तो 23पर्यंत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये 22पर्यंत असा आलेला होता. परंतु तेव्हा जागा पण चांगल्या होत्या व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म पण कमी आले होते. तर तसं पाहिलं झाल्यास तर या तुलनेने यावेळेस फॉर्म पण भरपूर आहे आणि जागा कमी आहे. तसं पाहिलं तर आपण तुम्हाला सांगू इच्छितो की कट ऑफ जवळपास 100% जे काही विद्यार्थी जवळपास मुंबईमध्ये जर थोडा कट ऑफ हाय जाणार आहे. तर मुंबईमध्ये 24+ जवळपास कट ऑफ जाऊ शकतो. मुंबईमध्ये 100% सांगतो मित्रांनो, 24+च कट ऑफ जाऊ शकतो, कारण पेपर सोपा होता तुलनेने सेकंड शिफ्टच्या. त्याच्यामुळं सेकंड शिफ्टच्या पेपरमध्ये मराठी होतं, बुद्धिमत्ता होतं, मॅथ होतं आणि जीके पण बऱ्यापैकी होतं. त्याच्यामुळे ओव्हरऑल पेपर थोडा हार्डच म्हणायलापेक्षा थोडा ॲव्हरेज होता. परंतु जो काही बॉम्बेचा पेपर होता शिपाईचा, तो थोडा खूप सोपा होता, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण जी के चालू होतं. त्याच्यामुळं तिथचा कट ऑफ हा जवळपास 100% सांगतो मी, बघून घ्या, 24+च लागू शकतो. आणि आपला जो समजा नागपूरचा जो काही कट ऑफ आहे शिपायाचा, तो जवळपास ज्यांना 22+ आहे, काय म्हटलं मी, ज्यांना 22+ आहे त्यांनी शिपायाच्या चापल्याच्या चाचणीसाठी तयारी करायला काहीच हरकत नाही आहे. तर जे काही क्लर्क लोक आहेत, म्हणजे मुंबईमध्ये सांगतो, पहिले एक काम करूया, आपण शिपायाचंच बघूया, नंतर क्लर्कचा मी दुसरा व्हिडिओ बनवतो. तर शिपायासाठी चापल्याच्या चाचणीसाठी जवळपास ते एकाच 9 लोक घेतात. किती? एकाच 9, म्हणजे एका जागेसाठी 9 लोक घेऊ शकतात. त्याच्यामुळं कट ऑफ हा आणखीनही खाली येऊ शकतो 1-2 मार्काने. आणि इकडे कट ऑफ हा 1-2, इथे 24+च आहे पण खाली येऊ शकतो. इथं पण ते 22+च आहे पण एखाद्या मार्कानं कमी होऊ शकतो. तर यावर थोडंसं तुमचे ॲन्सर की आल्यानंतर तुम्ही ते चेक करून घ्या. आणि कोणाकोणाला 22 आलेले आहे, म्हणजे कोणाला किती मार्क्स पडले आहे हे मला नक्की कळवा मित्रांनो, म्हणजे आपल्याला समजून जाईल की नेमकं मुलांची रेंज काय आहे. तर नक्की तुमचा स्कोर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत. आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा.